कोणत्याही प्रकारचं गालबोट या स्पर्धेला लागता कामा नये. जशी रिस्पॉन्सिबिलिटी प्लेअरची आहे तशी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या प्रेक्षकांची सुद्धा आहे आणि आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत. ॲज अ आयोजक म्हणून तुमचं सहकार्य महत्त्वाचं आहे. भवित आणि सहयोग ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तिसरा खेळाडू देखील प्लीज विनंती करतोय रेडी राहा प्लीज, किंवा स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला जर गेला तुम्ही तर बरं होईल. टीम सागर या गोष्टीकडे लक्ष घाला. तुमचा वन डाऊन खेळाडू देखील पाठवून द्या स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने. अनेक मान्यवर इकडे येताना दिसतील, त्या सर्वांचं स्वागत करतोय. आज वेगळी ओळख होणार आहे नो डाऊट, कारण पहिल्यांदाच या क्षेत्रात येतोय. त्यामुळे इकडचा एकोपा, इकडचा एकूणच इकडचा आदरातिथ्य या सगळ्या गोष्टी निश्चितच त्या गोष्टीचा आम्ही आनंद घेणार आहोत. चला मॅच ऑन करा आता. 6 षटकांचा हा देखील सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला टीम गोल्डन, चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या मॅच साठी. थँक्यू. एंगेज राहिलं पाहिजे, प्रेक्षकांना देखील एंगेज करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल. मात्र तुमची ऊर्जा आम्हाला मिळाली तर अजून मजा येईल. मॅच ऑन होते. पंचांचा इशारा आलाय, गोलंदाजी मार्कवर आलाय, तो म्हणजे राज, जर्सी नंबर 20 गोल्डनचा हा सहकारी. लेट्स सी या मॅच मध्ये विजय कोणाचा. पहिल्या चेंडू पासून बॅटल पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल आहे, बॉलर बॅक ड्राईव्ह. इथे मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या आतमध्ये पहिलं पॉवर प्ले सुरू झालंय. चेंडू इथे डॉट. हे कोंड, ही जी कोंडी आहे ना पॉवर प्लेची ती भेदावी लागेल. मागच्या सामन्यात आपण बघितलं श्री गणेशच्या एकूणच ऋतिकने ज्या पद्धतीने बॅटिंग केली, जे लूज चेंडू होते ना त्याचा योग्य त्यांनी वापर केला. पहिल्या षटकात तब्बल 22 ते 23 धावा त्याने कुठल्या होत्या आणि म्हणूनच इथे देखील कदाचित सागर संघाकडून ती अपेक्षा असेल. भवित ऑन स्ट्राईक, फुलटॉस डिलिव्हरी, समोर खेळले, चांगला फटका. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र या दोन धावा इथे पूर्ण होताना दिसतील. चांगला प्रयत्न. दोन्ही संघ एकमेकाला बरोबर ओळखून आहेत, त्यामुळे कोणते प्लस पॉईंट कोणाचे काय आहेत, कोणते मायनस पॉईंट किंवा एकूणच त्यांच्या अशा गोष्टी काय त्या सगळ्या माहीत असतात. फक्त गरज असते सामन्यामध्ये योग्य कामगिरी करण्याची. ती कामगिरी इथे होणार का. राज शॉर्ट बॉल आहे, बॅकफुटला खेळले, चांगला फटका, एक धाव. वनडी मात्र तिथे स्ट्राईक चेंज होणार आहे. एकच धाव. टेनिस बॉल वारंवार पाण्यामध्ये जाणार आहे, त्याला 2-4 वेळा आपटावा लागेल. त्याचा सगळं पाणी काढण्याचा हा प्रयत्न आपल्याला पाहताना दिसतोय. स्पोर्ट्स फॅमिली या यूट्यूब चॅनलवर ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. मीरा भाईंदरचं हे चॅनल आहे आणि मला आनंद आहे, भाटी कोळीवाडा मीरा भाईंदरवर जास्त प्रेम दाखवत आहे, त्यामुळे निश्चितच आनंद आहे. शॉर्ट बॉल आहे, लेट कट केला, लेट केलाय. चेंडू गली रिजन मध्ये आहेत, इथे सुद्धा वनडी आहे. थँक्यू व्हेरी मच अंपायर. एक धाव इम्पॉर्टंट. प्रत्येक धावेसाठी झगडावं लागणार आहे, कारण वाटतं तितकं सोपं क्रिकेट नाही आहे. या क्रिकेटसाठी खेळण्यासाठी निश्चितच तुम्हाला एक वेगळा सराव करावा लागेल. तो सराव जर तुमचा योग्य असेल ना तर तुम्ही या प्रकारच्या क्रिकेटमध्ये नक्कीच सर्वाइव्ह करू शकता. काय जबरदस्त फ्लॅग्स चौबाजूला आम्हाला दिसत आहेत. ही खासियत आहे एकूणच कोळीवाड्यांची. फुलटॉस बॉल आहे, ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू जर बघितला तर लॉंग ऑन बाउंड्रीवर येतोय. थोडंसं फंबल झालंय, मात्र इथे एकच धाव मिळणार आहे. चांगलं क्रिकेट, चांगलं क्रिकेट. राजने एक गोष्ट चांगली केली आहे की थोडंसं जर बघितला तर बॅटरला बॅकफुटवर ठेवण्याचा तो प्रयत्न करतोय, जेणेकरून धावा मिळवण्यासाठी, फटके खेळण्यासाठी जी रूम हवी असते ना ती रूम तो देत नाहीये. कारण आजकाल मुंबईत रूम मिळणं किती कठीण आहे, किंवा कमी जागेत ती रूम उभी करणं हे देखील कठीण आहे. मात्र इथे क्रिकेटच्या भाषेत जर विचार केला ना तर रूमला भरपूर महत्त्व आहे. बॉलरचा प्रयत्न असतो जागा नाही द्यायची, बॅटर जागा बनवतो. इथे जागा बनवली आहे आणि चेंडूला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये टर्न केलाय. चेंडू सीमारेषेच्या पार जात होता, मात्र काय एफर्ट, अफलातून एफर्ट. इथे नक्कीच आपण बघतोय या 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी गिरीशनं. वेल डन गिरीश. आणि पूर्ण कल्पना आहे
हे मैदान आपण बघतो अतिशय चांगल्या पद्धतीने भुसभुशीत मैदान. इथे तुम्ही डाईव्ह करू शकता. पहिल्या षटकाची समाप्ती. पॉवर प्लेचे हे पहिले षटक धावा देऊन गेलंय ते म्हणजे 7. इथे येणाऱ्या प्रत्येक कोचचा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. सात धावा पहिल्या षटकात. एकही विकेट नाहीये. मात्र सरासरीचा जर विचार केला ना तर ही सरासरी थोडीशी कमी नक्कीच आहे. कारण इथे मला असं प्रामाणिक वाटतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर 10, 12 किंवा 14 धावा झाल्या ना तर ती सरासरी योग्य. आजकाल जर विचार केला टेनिस बॉल क्रिकेट ज्या लेवलला गेलंय, एखादा गोलंदाज जर 10 किंवा 10च्या कमी धावा देतो ना तर तो इकॉनॉमिकल गोलंदाज असं आम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणतो. विशाल येथे गोलंदाजी मार्कवर. लेट्स सी. मगाशी क्षेत्ररक्षण करताना त्यांनी निश्चितच चांगली कामगिरी केली. तो आता गोलंदाजी मार्कवर येतोय. दुसरं षटक. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. यॉर्कर डिलिव्हरी. ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. अगदी टेनिस बॉल क्रिकेट जर तुम्ही 25 वर्षापूर्वीचा जर विचार केला ना तर या चेंडूला यॉर्कर जास्त कोणी म्हणत नव्हतं. या चेंडूला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बुंदा चेंडू म्हटलं जायचं. स्लो डिलिव्हरी होती. मिस टाइम झालाय. चांगला चेंज ऑफ पेस आणि इथे मिडॉनचा क्षेत्ररक्षक येतोय जेल खाली. पहिली विकेट येते टीम सागरची. पहिला धक्का. कम ऑन डीजे. चला चला टीम सागर, थँक्यू व्हेरी मच. मी मगाशी देखील म्हटलं होतं की जास्त वेळ नाही आपल्याकडे. तुम्हाला प्रत्येक फलंदाज लवकर पाठवावा लागेल. एखादा फलंदाज अजून पाठवा प्लीज. अजून एक फलंदाज प्लीज स्क्वेअर लेग पंचांच्या मागे पाठवा प्लीज. थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. कारण या गोष्टी बोलण्यासाठी मी नाही आलो इथे की हे करा ते करा. सॉरी बॉस, मी आत्ताच सांगून ठेवतो. कारण क्रिकेटची मजा ही क्रिकेटवर बोलल्यानंच येते असं मला प्रामाणिकपणे वाटतं. भले कोणाला वाईट वाटलं तरी चालेल. धावसंख्या झाले ती म्हणजे 7. मी सांगितलं सर, आत्ताच सांगितलं. मला वाटतं माझा आवाज उजव्या बाजूला जात नाही का? चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. विकेट गेली पहिली ती म्हणजे भावित परतलाय. 4 धावा केल्या आपल्या टीम साठी. मात्र धावसंख्या ओव्हरऑल धावसंख्या आतापर्यंत या सामन्यात आहे ती म्हणजे फक्त 7. मोठी कामगिरी करावी लागेल. नितीन येतोय. स्ट्राईक एंडला होता. हलकीची हीच होती. हो मात्र स्लीप पर्यंत रीच झाला नाहीये चेंडू. चांगला चेंडू. काय चेंज ऑफ पेस. इथे कौतुक आहे ते म्हणजे विशालचं. पहिला चेंडू यॉर्कर होता, त्यानंतर चेंज ऑफ पेस विकेट काढली. इथे देखील अगदी आपण बघतोय लेग ब्रेक डिलिव्हरी होती. अफलातून गोलंदाजी. 6 वेगवेगळे चेंडू जर तुमच्याकडे असतील ना तर बॅटर तर मग फसणारच आहे. कारण प्रत्येक चेंडू एक त्याला आव्हान देणारा ठरणार आहे. व्हॉट अ बॉलिंग. शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉलला पुल केलंय. चेंडू डीप मिड विकेटला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. व्हॉट अ थ्रो. गिरीशचा हा दमदार थ्रो आणि इथे विकेट येणार आहे. कॉलिंग नव्हतं, कॉलकडे लक्ष नव्हतं. मी मगाशी देखील म्हटलं येस नो वेट. हे कुठे वापरायचे तुम्ही ठरवा. हे आहे प्रेझन्स ऑफ माइंड. मात्र ते चुकलंय. मात्र गिरीशचं कौतुक आहे. डीप मधून काय अफलातून थ्रो. विकेट आली आहे. डीजे मित्रा वाजव. बंदराची किनारी भलाई जैसा यो जत्रा. गोल्डन स्पोर्टच्या नावाचा डोल्यान मारते तिरा. आमचे नावाचा हाय नरा रंगाची लायमनचा गावाची सारा. आमचे नावाचा हाय नरा रंगाची लायमनचा गावाची सारा. थँक्यू. बघा गिरीश एवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि त्याच्यासाठी आता एक संधी आलाय. जर त्याने 3 झेल टिपले तर त्यांना केवळ प्रभाकर कोळी यांच्याकडून फक्त 200 रुपये. मित्रा 3 कॅच म्हणजे तुला वाटलं काय? ओहो या वेळेला आपण बघतो हा चेंडू योग्य आहे. तुम्ही का लेफ्ट केलात. टप्पा पडल्यानंतर आत मध्ये येणारा हा चेंडू. योग्य निर्णय इथे पाहायला मिळतोय तो म्हणजे पंचांचा. मला असं प्रामाणिकपणे वाटतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चेंडू लेफ्ट करूच नये. बॅट मारा तुम्ही.
पुढचा चेंडू लो फुलटॉस डिलिव्हरी. इथे जर बघितलं तर ऑन साइडला टर्न केलाय, गॅप आहे. ओ व्हॉट अ फिल्डिंग. सगळीकडे गिरीश नावाची भिंत आहे आणि इथे देखील विकेट नाही येणार. चांगला थ्रो होता नो डाऊट, मात्र इथे एफर्ट बघा आणि इथे तब्बल धावा पूर्ण केलेत, त्या म्हणजे 3. वेल डन. या 3 धावा मात्र गिरीशसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय एफर्ट आहेत, काय एफर्ट आहे या मित्राचे. मला वाटतं आज गिरीशने सकाळी सकाळी बोंबलाची चटणी खाल्ले. जबरदस्त कामगिरी. अशोक रामदास कोळी यांच्याकडून इथे गिरीशसाठी पारितोषिक आलंय आणि 100 रुपयाचे पारितोषिक आलंय. थँक्यू व्हेरी मच अशोकजी. असं झालं पाहिजे. एखादं काम केल्यानंतर पैसे दिले तर बरं आहे. तुमच्या डिमांड असतील तर ते चुकीचं आहे. अफलातून एफर्ट्स तिथे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. वेल डन मित्रा गिरीश, अतिशय चांगली कामगिरी. मात्र वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकात धावा झालेत त्या म्हणजे 11. विकेट आली 1. 2 विकेट आली आहेत सॉरी. मात्र इथून पुढे हा ग्राफ उंचवावा लागेल टीम सागरला, कारण ही धावसंख्या भरपूर तोगडी आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 6 षटकांच्या सामन्यामध्ये जर विचार केला तर तुम्हाला 50च्या पलीकडे जावंच लागेल. जर तसं झालं तर मॅच जबरदस्त होणार आहे. मागच्या सामन्यात आपण बघितलं 40 धावा विजयासाठी होत्या आणि जवळजवळ 2 षटकात अगदी त्या धावा पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे त्या मॅचचा जर टेम्पो, तो आलेख जर ग्राफ बघितला तो उंचावला होता. त्यामुळे या मॅच मध्ये देखील तशी परिस्थिती बनवावी लागेल टीम सागरला. शुभेच्छा आहेत एकूणच. हॅलो, चला तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज आलाय. तो पुन्हा एकदा राज येतोय. आपल्या दुसऱ्या षटकासाठी येतोय. पहिल्या षटकात अतिशय चांगली कामगिरी, 7 धावा त्यांनी फक्त खर्च केल्या होत्या. पॉवर प्ले मध्ये चांगली कामगिरी झाली होती. त्यामुळे राजवरचा विश्वास पुन्हा एकदा दिसतोय. तो म्हणजे टीम गोल्डन ए कडून. स्ट्राईक एंडला बॅटर आहे तो म्हणजे अभिजित. ओ जबरदस्त वेगवान चेंडू. ताशी तब्बल 139 किलोमीटर पर आवरचा स्पीड होता. वा, थँक्यू स्पोर्ट्स फॅमिली, चांगली व्यवस्था. इथे जर एक त्रिफळाचीत फलंदाज बाद झाला म्हणजे केला राजनं, तर निश्चितच त्यांना अशोक रामदास कोळी साहेब यांच्याकडून तब्बल 500 रुपये देण्यात येतील. क्या बात आहे. आणि त्यांना क्लीन बोल्ड सवय, आज ते जाणार नाही इथून. नेक्स्ट बॉल राज वन्स अगेन. अभिजित साडी. हा चेंडू देखील अफलातून आहे, कारण तुम्ही लेग गार्ड घेऊन ज्या पद्धतीने उभे आहात, तर मला वाटतं अजून एक गोष्ट मी सांगेन ती म्हणजे इथे बॅकफुटला खेळणं कठीण आहे. या प्रकारच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला चेंडूवर जाऊन खेळावंच लागेल. त्यामुळे आपला जो पवित्रा आहे ना, तो पवित्रा थोडासा बदलावा लागेल, कारण आज क्रिकेट भरपूर स्मार्ट झालंय आणि तो स्मार्टनेस तुमच्यात देखील असायला हवा. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी राजची. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. वाईड यॉर्कर. हा चेंडू फलंदाजांना बांधून ठेवू शकतो आणि तीच गोष्ट इथे पाहायला मिळते. काय अफलातून कामगिरी. गोल्डनची ही स्पर्धा आणि गोल्डन अ ची ही गोल्डन कामगिरी, असाच काहीतरी संगम आपल्याला पाहायला मिळतोय. वेल बोल्ड राज. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक. आणि राज म्हटलं तर भाटी एक्सप्रेस आहे अशी देखील आम्हाला माहिती मिळते. सुपर शॉट, चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. मात्र क्षेत्ररक्षण बघा काय जबरदस्त वेगाने आले. ज्या वेगाने चेंडू आल्या त्याच्याहून जास्त वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवर झडपलेत. अफलातून फिल्डिंग तिथे पाहायला मिळते मयूरची. वेल डन मयूर. असून या षटकातील काही चेंडू शिल्लक, मात्र या षटकात आतापर्यंत एकच धाव. वेल बोल्ड भाटी एक्सप्रेस. हा चेंडू जवळ 4थ्या स्टंपवर होता आणि रामदास कोळी साहेब म्हणतात माझा हात सुद्धा खिशात गेला होता. वाचले ठीक आहे, पण तुम्ही लावले द्यायला ना. मात्र त्यांना बोल्ड पाहिजे. बाबा रे बघ काय ते डिमांड आहे आणि डिमांड असली पाहिजे. लक्षात घ्या, मला असं प्रामाणिक वाटतं आजच्या युगात जर तुम्ही जोपर्यंत तुम्ही मागत नाही ना तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही.
त्यामुळे मागितलं पाहिजे. शॉर्ट बॉल आहे, हा चेंडू सीमारेषेच्या पार येणार का? दमदार फटकार करायचा होता बोल्ड, मात्र आले षटकार अभिजितच्या बॅट मधून. हा षटकार आणि ड्रिंक ब्रेक. कम ऑन डीजे. दरवर्षाची वाणी आमदा क्रिकेटचे मॅच थिलँड एंट्री नाही घेत बिलकुल फ्री मनी टीमा दिल्यान. गोल्डन स्पोर्ट हाय भाटीची शान गड वाटते जागार. गोल्डन स्पोर्ट हाय भाटीची शान गड वाटते जागार. कोहली लोकांची एकी ठेवाला कोहलीच टीमा वाल्यान. 101 खिलाडू बघा खेळाला ते आयल्यान. या बरे कामासाठी गोल्डन स्पोर्टची पुढं चमकल्यान. या बरे कामासाठी. ड्रिंक्स ब्रेक होतोय. सन्माननीय संतोष पीटर कोळी यांच्या मार्फत या ड्रिंक्स ब्रेकसाठी निश्चितच सहकार्य देण्यात आले. त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. इथे येणाऱ्या प्रत्येक मान्यवर एक झाला ना मग आपण बोलू आणि त्यांनी एकालाच लावले. चला, मगाशी जी केवलनं गोष्ट सांगितली होती की 3 कॅचसाठी नाही, आता एका झेलसाठी गिरीशने जर एक जरी झेल घेतला ना तर त्याला 200 रुपये मिळतील. थँक्यू व्हेरी मच. स्ट्रॅटेजिक टाइम आउट ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय आणि सौजन्य आहे सन्माननीय संतोष पीटर कोळी यांचं. निश्चितच चांगली थंडची व्यवस्था त्यांनी इथे करण्यात आली आहे. महत्वपूर्ण क्षण आहेत या एकूणच. समोर स्कोर कार्ड देखील दिसतोय आपल्याला पाहायला मिळतोय. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घातलं तर 18 धावा झालेत आणि एकूणच 3 षटकाची समाप्ती झाली आणि 2 गडी बाद झाले. चांगली व्यवस्था आणि निश्चितच बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहत असतो. मात्र बीच म्हटलं तर तिथे फुटबॉलही आलं आणि तिथे क्रिकेटही आलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला पाहायला मिळत आहेत. चला चला, जास्त वेळ नको. स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलाय. बऱ्याचदा आपण बघतो IPL मध्ये स्ट्रॅटेजिक टाइम आउट 2.5 मिनिटाचा असतो. मात्र आपल्याकडे 2.5 मिनिटं नाही आहेत, आपल्याकडे 1 मिनिट आहे. वेळेचा सदुपयोग करा. काय व्यवस्था केली गोल्डननी. जवळजवळ 10 ते 12 ड्रोन कॅमेरे सुद्धा फिरत आहेत. चला, 3 षटकाची समाप्ती, धावसंख्या 18. आता सागरला वेगळा विचार करावा लागेल, कारण येणाऱ्या 18 चेंडूवर जर तुम्ही 31 धावा नाही कुठल्या तर या मॅच मध्ये परतण्याचे तुमचे जे मनसुबे आहेत ना ते थोडेसे कमजोर ठरतील. त्यामुळे बेस्ट ऑफ लक दोन्ही एकूणच संघांना. गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे हेस्टल. छोट्या चणीचा गोलंदाज मात्र बघायचे आहे त्याची कामगिरी कशी राहील टीम गोल्डन साठी. पुन्हा एकदा दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. अभिजित ऑन स्ट्राइक. हॅस्टल येते गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस बॉल आहे, योग्य फटका नाहीये. फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. मात्र इथे आपण बघतोय डायरेक्ट हिट करायचा होता का? थोडस मागच्या खेळाडूंची त्याची रिॲक्शन होती. दादा मार. मात्र दादांनी नाही मारला, कारण आतापर्यंत दावा होत नाही. कदाचित ओव्हर थ्रोच्या मुळे दावा सुद्धा येऊ शकतील. त्यामुळे हा योग्य निर्णय होता असं म्हणेन मी. फुल टॉस बॉल आहे, पुन्हा एकदा चुकलेत. लक्ष नाहीये अभिजितचा, तो फ्रेम ऑफ माइंड मध्ये नाहीये आणि त्यामुळे अशा संधी जर तुम्ही चुकवत असाल तर मग निश्चितच कुठेतरी सराव कमी आहे. ही गोष्ट आपण अनुभवाने बोलू शकतो. मात्र इथे लाईन चेक करावी लागेल. आपली लाईन चेक करावी लागेल ती म्हणजे हॅस्टलला. हे चुकीचे चेंडू होते. आता मात्र आपण बघतोय अगदी वर पिच केला चेंडू ब्लॉकल मध्ये होता. हेलिकॉप्टर उडवायचं होतं. ऑन साइडला चेंडू टर्न केलाय. भरपूर दूरवर आहेत त्यामुळे या 2 धावा कंप्लीट होताना दिसतील. 2 धावा बऱ्याच काळानंतर आलेल्या धावा, त्यामुळे धावसंख्येला थोडासा बदल येतोय. संघाची धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 6 षटकांचे सामने. येणारा प्रत्येक संघ इथे नक्कीच आनंदाचे क्षण घेऊन जाणार आहे. तयारीत राहा मित्रांनो. का हा एकच सवाल माझा, लेफ्ट का करताय तुम्ही?
टेनिस बॉल असो कुठल्याही प्रकारचं क्रिकेट असो, जोपर्यंत चेंडू तुमच्या आवाक्यात आहे, तुमच्या रीच मध्ये आहे, तुम्ही मारलाच पाहिजे. बॉल लेफ्ट करून मिळणार काय? फुलटॉस बॉल आहे ऑन साइडला. इथे हा झेल. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. गिरीश नाही आहेत मात्र जॉय आहे, आणि जॉय म्हटलं तर आनंद आहे. आमचे नावाचा हाय तरा गाजी लाय मटका गंबाटी सारा. आमचे नावाचा हाय तरा गाजी लाय मटका गंबाटी सारा. थँक्यू. या जेलसाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, ते म्हणजे जॉयसाठी सन्माननीय अशोक रामदास कोळी यांच्या माध्यमातून मनापासून कौतुक आहे. तसेच प्रभाकर नामदेव कोळी साहेब यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, ते म्हणजे जॉयसाठी. अतिशय चांगला झेल होता तो, आणि इथे खेळी संपुष्टात येते, ती म्हणजे अभिजितची. आता कोणाला बॅटर? अविनाश नवीन बॅटर. मात्र फटके खेळायचे आहेत, मात्र ते एलिव्हेट करावे लागतील. हवा बघा अगदी समुद्राच्या दिशेने हवा येते, ती आपल्या कोळी वाड्यात घुसते आहे, त्यामुळे ऑन साइडला जर बघितला तर निश्चितच ऍडव्हान्टेज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा लो फुल टॉस डिलिव्हरी. अतिशय चांगली कामगिरी. बोना पीटर कोळी यांच्याकडून देखील जॉयसाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, म्हणजे एका झेलसाठी तब्बल जॉयने कमावले 400 रुपये. वेल डन. आणि हॅस्टलला देखील 200 रुपयाचं इथे पारितोषिक आलंय जयराज भाटकर साहेब यांच्या वतीनं. हो, मला वाटतं आज मी थकणार आहे. या सगळ्या गोष्टी आज बोलाव्या लागणार आहेत. काय जबरदस्त कामगिरी आमच्या मान्यवरांची. मनापासून कौतुक आहे आपलं सर. विक्टर जुजिल कोळी यांच्याकडून देखील जॉयसाठी 100 रुपये. 500 रुपये झाले. चला सेन्सेक्स वाढलाय. अजून कोण बाकी आहे? हॅस्टलला देखील 100 रुपये आलेत विक्टर जुजिन यांच्याकडून. थँक्यू व्हेरी मच. जयराज सकाराम भाटकर यांच्याकडून देखील हॅस्टलला त्या अप्रतिम षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. नोंदणी करा, नोंदणी करा. नेक्स्ट ओव्हर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय, तो म्हणजे विशाल. पहिला चेंडू अगदी आपण बघतोय लेग ब्रेक डिलिव्हरी होती, मिस केलं. पुन्हा एकदा अगदी विथ द ब्रेक खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये अंतर राहिलंय. चेंडू येतोय डॉट. धावा थांबलेत 21 वर. 4.1 षटक संपलंय. ऑन साइडला फटका काव कॉर्नर मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त एकच धाव. डायरेक्ट हिट केलाय विशालला. परतावा लागेल बॅटरला. काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड. आणि मैदानाच्या आतमध्ये कसं राहायचं, कसं गेम मध्ये राहायचं, ही गोष्ट तिथे विशालनं दाखवलंय. वेल बोल्ड. गोल्डन स्पोर्टच्या नावाचा गोल्यान मारते तीरा. आमचे नावाचा हाय तरा गाजी लाय मटका गंबाटी सारा. आमचे नावाचा हाय तरा गाजी लाय मटका गंबाटी सारा. जोरजोरान बँडाचा आवाज येते गौरा. सनमुना वेंचर बँड गाणी. तर इथे आपण बघतोय विकेट आली आहे. संदीप नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, मात्र धावा काय येत नाहीत. हा फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला टर्न केलाय चेंडू डीप मिड विकेटला. पुन्हा एकदा जॉयचं चांगलं क्षेत्ररक्षण. अफलातून कामगिरी आहे. 3 चेंडू संपलेले. विशालसाठी हॅट्रिक साठी संधी आहे. हॅट्रिक जर त्यांनी घेतली तर त्याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल निशांत यांच्या माध्यमातून. इथे 3 षटकार कुणी मारले तर किशोर कोळी यांच्या मार्फत 500 रुपये देण्यात येतील. आणि कदाचित हा पहिला षटकार आहे का? यस आहे. किशोर कोळी यांचा गोष्ट कानात गेली आहे. आणि हा षटकार बऱ्याच काळानंतर आलेला टीम सागरसाठी. या षटकारानं संघाची धावसंख्या वाढतीये, ती जाऊन पोहोचते तब्बल 29 वर, 29 वर.
3 षटकार मी आताच म्हटलं, किशोर कोळीजी यांचे शब्द कानात गेलेत आणि 1 षटकार बसलाय. त्यामुळे या गोष्टी देखील भरपूर महत्वाच्या आहेत. दोन्ही संघाच्या दृष्टीने उत्साह वाढलाय. यावेळा अजून एक क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. व्हॉट अ कॅच. पुन्हा एकदा गिरीश ऍक्टिव्ह झालाय आणि इथे विकेट आली आहे. परतावा लागेल ते म्हणजे बॅटर नितीन परतलाय. गिरीश चांगला झेल पकडलास आणि त्यासाठी केवळ मार्फत 200 रुपये तुला जीपे झालेत. क्या बात आहे. इन्स्टंट आहे सगळं. आता गिरीश मित्रा कन्फर्मेशन साठी तुला मोबाईल उघडावा लागेल. स्लो डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. फलंदाज इथे होतोय बाद. कॉट बिहाइंड. चांगली बॉलिंग. इथे आपण बघतोय लागोपाठ 2 विकेट घेतल्या होत्या. मात्र हॅट्रिकची संधी आता नाही आहे, कारण या मॅच मध्ये त्याचं काम इथे ॲज अ गोलंदाज म्हणून संपलंय. कारण विशालला 2 षटकार हाताळलेत आणि एकूणच जर बघितलं आपण षटक संपले तब्बल 5 आणि धावसंख्या आहे ती म्हणजे 29. चला एक षटक इथे संपले. मात्र एक माझ्या बोलण्याकडे जरा प्लीज लक्ष द्या. एक खास आवाहन तुम्हाला मी करतोय, कारण आपल्याच मड परिसरातील रहिवासी वंदेश कोळी हा मुलगा 1 महिन्यापासून कोकिळाबेन हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट आहे आणि सध्या त्याच्यावर उपचारासाठी अंदाजित जो खर्च आहे ना तो तब्बल 20 ते 25 लाखाचा आहे. आणि त्यांची घरची परिस्थिती जी आहे त्यानुसार हा खर्च ते एकटे पेलवू शकणार नाही आहेत. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला ना तर निश्चितच आपल्या या रहिवासी मित्रासाठी मदतीचा एक हात जर आपण आपल्यापर्यंत जे काही शक्य होईल जर आपण दिलात तर निश्चितच ती चांगली गोष्ट होईल. आज या मंचावरून आम्ही हे आवाहन आपल्याला करतोय आणि मदत कशी करायची या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत व्हॉट्सअप ग्रुपतर्फे पोहोचवण्यात येईल आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील निश्चितच या गोष्टी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आपल्या परिसरातील रहिवासी वंदेश कोळी यांच्या उपचाराचा खर्च भरपूर मोठा आहे आणि आपल्या परीनं जे काही होत असेल तर निश्चितच ती मदत आपण करा प्लीज. शेवटचा षटक. प्ले अँड मिस. इथे मात्र आपण बघतोय एज लागली होती. अजून एक विकेट येते. गोलंदाजी मार्कवर आले ते म्हणजे रुपेश, ज्यांनी एकूणच या स्पर्धेसाठी आम्हाला संपर्क केलाय. पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. वा वा वा. 6 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. 7 विकेट गेलेत. रुपेशने जर इथे हॅट्रिक केली तर संदीप कोळे यांच्याकडून 200 रुपये. रुपेशने हॅट्रिक केली तर निशांत यांच्याकडून 500 रुपये. म्हणजे हॅट्रिक साठी आहे तब्बल 700 रुपये. कमवायला हरकत नाही आहे, मात्र हॅट्रिक सहसा होत नसते. पुढचा चेंडू इथे आपण बघतोय हलक्यातनं प्लेस केलाय. स्कोलिंगच्या बाजूने चेंडू ढकलला. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय. थ्रो जबरदस्त आहे. लेट सी द अंपायर डिसिजन. फलंदाज सुखरूप आहे. त्यामुळे इथे हॅट्रिक तर होणार नाहीच आहे, कारण पहिल्या चेंडूवर विकेट आली, दुसऱ्या चेंडूवर आले 2 धावा. मात्र अजूनही काही संधी आहे. मात्र या मॅचने एक गोष्ट दाखवली आहे की या मॅचवर कंट्रोल आतापर्यंत आहे तो म्हणजे गोल्डन टीमचा. अतिशय चांगलं टीम, जबरदस्त टीमवर्क इथे पाहायला मिळालं. गोलंदाज, क्षेत्ररक्षण, अफलातून कामगिरी टीम गोल्डनची. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 31, लॉस ऑफ 7. रुपेश पुन्हा एकदा. सार्थक साडे चांगला ड्राईव्ह आहे. ऑन साईडला आपण बघतोय चेंडू लॉंगन रिजन मध्ये आला. 1 धाव पूर्ण होते. खराब थ्रो. इथे विशाल थोडासा वेगळेपणा दाखवायचा होता. हम करे सो कायदा, कदाचित असंच काहीतरी त्याला करायचं होतं. मात्र इथे 2 धावा कंप्लीट होताना दिसत आहेत. या 2 धावेने थोडासा आकार येतोय. धावफलक बऱ्याच काळ हळत नव्हती ती आता पुढे चालले. 33 धावा. आणि काय समोरचा जो स्कोरबोर्ड आहे ना किती लवकर अपडेट होते. मला असं वाटतं काहीतरी ते मॅन्युअली तिथे करत नाहीयेत, ते डिजिटली सगळं करतायत. वेल डन. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. हेलिकॉप्टर उडवायचं होतं मात्र योग्य फटका नाहीये आणि लेट्स सी द अंपायर डिसिजन. 1 डी आहे. थँक्यू.
त्यामुळे स्ट्राईक चेंज होणार आहे. या एका धावने संघाची धावसंख्या 34. गोल्डन स्पोर्ट्स पार्टी आज सगळेजण टी शर्ट घालून अगदी सजलेली आहेत. आज ही गोल्डनची सगळी गोल्डन लहान लहान मुलं देखील तयारीत आहेत. आज आमचा दिवस आहे. यावेळेला बॉलर बॅक ड्राईव्ह आहे. इथे विकेट येणार का? ओ हो, रुपेश म्हणतोय की नाही मित्रांनो, मी अगोदर लगोरी नाही खेळलो त्यामुळे मी नाही मारणार. त्यामुळे इथे हा डॉट बॉल एक धाव मिळते. सॉरी, एका धावने संघाची धावसंख्या 35 धावा. येणार का मोठा फटका टीम सागर साठी? सार्थक ती कामगिरी करणार का? हा या एकूणच इनिंग मधील शेवटचा चेंडू. फटका चांगला आहे मात्र तो योग्य म्हणता येणार नाहीये, कारण समोर उभे आहेत विशाल. अजून एक विकेट येते. त्यामुळे 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 35 आणि 36 धावांचं लक्ष्य आहे. मागच्या सामन्यात 40 धावा होत्या विजयासाठी, या सामन्यात 36 धावा विजयासाठी आहेत. थोड्याच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा आम्ही जॉईन करू. तोपर्यंत घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. डीजे थोडंसं थांबवतोय मित्रा, कारण नेक्स्ट मॅच साठी कॉल देतोय. चला, टीम दत्त मंदिर आणि जय गणेश दोन्ही टीम कॅप्टन जरा टॉस बॉक्स मध्ये या. टॉस साठी प्लीज लवकर या. टीम दत्त मंदिर आणि जय गणेश टॉस साठी या प्लीज कॅप्टन. आणि आमच्या मान्यवरांपैकी एकाला विनंती करतोय, निश्चितच आयोजकांना विनंती करतोय, जरा मान्यवरांची निवड करा टॉस साठी, जेणेकरून आपण लगेच ती टॉसची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करणार आहोत. कारण कोणत्याही प्रकारचा विलंब होता कामा नये. अगदी 1-2 या वेगाने सामने झाले पाहिजेत. चला, टीम गोल्डन आहे, तुम्हाला पॅव्हलियन बॉक्स मध्ये तुमचा जो खेळाडू कक्ष आहे तिथेच बसावं लागेल. प्लीज विनंती करतोय, प्रत्येकाला रूल सेम आहेत. टीम गोल्डन जरा तो प्लेअर स्टँड आहे तिकडेच बसा प्लीज. आयोजकांच्या वतीने ही सूचना केली जाते. चला, टॉस कडे वळतोय. टीम दत्त मंदिर आणि जय गणेश कॅप्टन आलेत का? दत्त मंदिरचे आलेत कर्णधार. जय गणेश टीम कॅप्टन जरा प्लीज लवकर या. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर. टीम जय गणेश. शिवाजी डोपारे साहेबांना विनंती करतोय, त्यांच्या शुभ हस्ते होईल पुढील सामन्याची नाणेफेक. विनंती करतोय. मात्र टीम जय गणेश आली आहे का? मी 3 कॉल दिले आहेत आतापर्यंत. दत्त मंदिर संघाचे कर्णधार इथे आलेले, जे जय गणेशचे देखील कर्णधार. टॉस बॉक्स मध्ये या प्लीज. आणि समोर जे काका बसलेत खुर्चीवर त्यांना देखील थोडंसं विनंती करा, कारण आमचा स्पोर्ट्स फॅमिलीचा कॅमेरा त्यांना फॉलो करतोय. टॉस बॉक्सच्या समोर जे खुर्चीवर बसले त्यांना जरा विनंती करा ना, थोडंसं बाजूला व्हा. चला, दोन्ही टीम कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. स्पोर्ट्स फॅमिलीचा कॅमेरा तुम्हाला फॉलो करतोय आणि सन्माननीय शिवाजी साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा दिल्या जात आहेत. 6 षटकांची ती मॅच असेल. एन्जॉय करू आपण या मॅच नंतर. नेक्स्ट मॅच दत्त मंदिर वर्सेस श्री गणेश. दोन्ही कर्णधारांचं मनापासून स्वागत. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. लगेच डिसिजन द्यायचं आहे, लक्षात घ्या. डिसिजन लगेच आला पाहिजे. येस, कोणत्या संघाने नाणेफेक जिंकलंय? जय गणेशने नाणेफेक जिंकले. डिसिजन द्या प्लीज. क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. असं झालं पाहिजे. अजून एक महत्वपूर्ण पारितोषिक या मालिकेचं, ते म्हणजे शिस्तबद्ध संघासाठी दिलं जाणार आहे पारितोषिक. भाटी कोळीवाडा ग्रामस्थ सेवा मंडळातर्फे हे पारितोषिक देण्यात जाणार आहे आणि त्याचं स्वरूप आहे ते म्हणजे रोख 3000 रुपये. त्यामुळे निश्चितच हे महत्वपूर्ण पारितोषिक कोणता संघ फटकावणार याची देखील उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. चला, 36चं लक्ष आहे. कोणता संघ विजयी होणार आहे? गोल्डनचे पाठीराखे काय म्हणतायत? कोणता संघ जिंकेल? दुपारच्या सत्रात थोडीशी नक्कीच आपण मजा करूया जरा. जबरदस्त उत्साही वातावरण, हवेचं प्रमाण देखील आपण बघतोय अगदी
हा अथांग अरबी समुद्र आणि या अरबी समुद्राचे आपले सगळेजण पाईक. कोणी लोक म्हटलं तर जबरदस्त मेहनत, अगदी वाऱ्या पावसाची तमा न बाळगता आपली बोट या खोल समुद्रात नेताना आणि समुद्राचं सोनं म्हणजे मासळी हे ते लुटतात आणि आपला उदरनिर्वाह करतात. भरपूर मेहनत आहे, भरपूर मोठी मेहनत आहे आणि म्हणूनच आज हे सगळे कोळीवाडे टिकले पाहिजेत आपल्या मुंबईत. त्यामुळे निश्चितच इकडचे स्थानिक प्रतिनिधी असो, इकडचे स्थानिक ग्रामस्थांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. चला बॅटर गोल्डन, तुमच्या संघाला देखील सांगावं लागणार का? टीम गोल्डन चला बॅटर पाठवा लवकर, डोंट वेस्ट टाइम. अतिशय चांगली व्यवस्था या स्पर्धेदरम्यान करण्यात आली आहे. आमचे सगळे जे दाते आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य म्हणा किंवा वस्तुरूपाने जे काही सहकार्य दिलंय त्या सर्वांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण एखादी स्पर्धा ज्या वेळेला आयोजित करायची असते ना त्यावेळेला सर्वांचं सहकार्य महत्त्वाचं असतं. प्रेक्षक असो, आमचे मान्यवर असो, तसेच आमचे सगळे देणगीदार असो आणि सगळे संघ या सर्वांचं सहकार्य आलं पाहिजे. रुपेश आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लग्न सराईची देखील दिवस सुरू आहेत, क्रिकेट देखील सुरू असणार आहे, T20 वर्ल्ड कप सुरू आहे, मात्र त्याची सध्या चर्चा नाही आहे. आज जर बघितलं तर आज कोणता सामना आहे हे मी सांगण्याची गरज नाही आहे. आज भारत विरुद्ध पाकिस्तान ही मॅच कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर आहे, मात्र संध्याकाळी आहे ना, संध्याकाळी बघू. सध्या लक्ष आहे ते म्हणजे भाटीच्या या बंदरावर आजच्या दिवशी विजेता कोण होणार, ती झळाळती ट्रॉफी कोण उचलणार या गोष्टीला महत्व आहे. चला अंपायरना विनंती करतोय जरा मॅच ऑन करा प्लीज. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येत आहेत जर्सी नंबर 17 अविनाश आणि स्ट्राईक एंडला बॅटर आहे तो म्हणजे रुपेश, नॉन स्ट्राईक एंडला आहे विशाल. दोन लिजेंड खेळाडू या परिसरातील गोल्डनचे सध्या आयोजकांच्या भूमिकेत आहेत, मात्र विजय मिळवायचा आहे आपल्या प्रेक्षकांसाठी. त्यामुळे सुरुवात करूया. 36 मध्ये करायचे आहेत 36. हा चेंडू लेफ्ट केलाय, मात्र दिशा थोडीशी भरकटली आहे. पहिला चेंडू अवांतर घोषित केलाय, वाईटचा इशारा येतोय. सुरुवात झाले. आमचे अनेक मान्यवर ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे या परिसरातील येत आहेत, त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. यावेळेला लांबून खेळलाय, मात्र ऑन साइडला चेंडू टर्न केलाय. 30 सर्कलचं जे कोंड होतं ते भेदलंय आणि एक धाव तिथे पूर्ण केली जाते. रुपेच्या खात्यात ही धाव आणि गोल्डनच्या खात्यात देखील ही धाव. धावसंख्या 2 गडी बाद, एकही नाही आहे. विशाल स्ट्राईक एंडला. चायनामन गोलंदाजी होते, नो डाऊट चांगला चेंडू आहे, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टॉस्टअप गोलंदाजी करणारे बरेच कमी गोलंदाज आहेत. एक वेगळा जिगरा लागतो या सगळ्या गोष्टीसाठी. मात्र इथे कौतुक आहे ते म्हणजे गोलंदाज अविनाश, तो चॅलेंज देतोय. ओ यावेळेला थोडंसं निश्चितच आपण बघतोय वेगवान चेंडू होता, गुड चेंज ऑफ पेस, जबरदस्त कामगिरी. काल देखील स्पर्धेसाठी कामन परिसरामध्ये होतो, वसई परिसरात. तिकडे देखील थोडंसं आम्ही पेस व्हेरिएशन सांगत होतो, किती किलोमीटर पर वेगाने चेंडू जात होते. यावेळेला बघा अगदी ब्लॉकरमध्ये चेंडू आहे, ड्राईव्ह चांगला आहे, मात्र धाव मिळणार नाही आहे. विशाल अजून थोडासा जर विचार केला तर अडकलाय या 30 सर्कलच्या आतमध्ये, कारण पहिल्या पॉवर प्लेमध्ये बऱ्याचदा फ्री फ्लोईंग बॅटिंग होते, मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र काही असे गोलंदाज आहेत जे नक्कीच चॅलेंज देतात, आव्हान देतात, ते आव्हान सोडवावं लागेल. बॉलर बॅक ड्राईव्ह समोर खेळले, समोर कोणताही खेळाडू नसणार आहे. अगदी जबरदस्त काटा आणि हा चेंडू सीमारेच्या पार, चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती जाऊन पोहोचले 6 या आकड्यावर. 36चं लक्ष आहे. समोर अजून एक तडाखा, विशाल नाही थांबणार. मग अशी काही चेंडू तो निश्चितच थोडा अडखळत खेळत होता, मात्र कदाचित आमचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचलाय की हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये आम्ही पॉवरफुलच कामगिरी करणार आहोत.
थँक्यू डीजी. अंतोन अतवार कोळी साहेबांना विनंती करतोय जरा प्लीज मुख्य व्यासपीठावर यायचंय, त्यांचं स्वागत आहे. काका प्लीज या. आणि अंतोर अतवार कोळी जसे आले तसेच त्यांनी विशालसाठी खास 200 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी दिलंय. त्यांचं मनापासून कौतुक आहे. या आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये या. आणि बघा पंच ज्या पद्धतीने गोष्टी मागतील तशा पूर्वा प्लीज. तर पहिले षटक संपलंय. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाले तब्बल 12. 36चं लक्ष आहे. 12 धावा झाल्यात. अजूनही 24ची गरज आहे. अंतोन कोळी बाबांच्या माध्यमातून देखील आपण बघतोय 200 रुपयाचं पारितोषिक इथे विशालसाठी आलंय. आणि भरपूर कॅश प्राइजेस इथे जमा होत आहेत आणि काही जण जीपे सुद्धा करतायत. चला पुढच्या षटकासाठी येतोय गोलंदाजी मार्क वर तो म्हणजे सार्थक. आता रुपयेसाठी सुवर्ण संधी. येस चेंडू द्या प्लीज. चेंडू द्या. नवीन बॉल द्या प्लीज. कशाला टाइमपास करताय. नवीन बॉल द्या लगेच प्लीज. जास्त विचार करू नका मित्रांनो. कधी कधी अतिविचार आपल्यावरचं जो प्रेशर आहे ना तो वाढवतो. त्यामुळे बरेच जण डिप्रेशनमध्ये जातात. मी स्वतः एक मेडिकल स्टोअर चालवतो. मला पूर्ण कल्पना आहे डिप्रेशनच्या गोळ्या कुठल्या पद्धतीनं आज लोक घ्यायला येतात. खास करून या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये मुंबईसारखं शहर, त्याच्यानंतर मीरा भाईंदरसारखं शहर भरपूर मोठा आज निश्चितच त्या गोष्टींचा षटकार मारा आणि भरपूर कॅश प्राइजेस जिंका. सीताराम कोळी साहेब सुद्धा सांगतायत. ओ हा चेंडू खाली राहिलाय. बॅट वरून जाते मात्र एक्झॅक्टली घडलंय काय डायरेक्टली नाहीये. एक धाव मात्र इथे पूर्ण होतीये. हलकीशी बॅटची कड लागली का तिथे. लेट सी द अंपायर डिसिजन. तर पंचांकडून कोणताही डिसिजन नाही म्हणजे ही बॅटने धाव आली आहे असं आपण लेग बाय. थँक्यू व्हेरी मच सर. लेग बायचा इशारा झालाय. अवांतर धाव मिळते. संघाची धाव संख्या 1 ने पुढे सरकते. ती 13 वर जाऊन पोहोचली आहे. नेक्स्ट बॉल सार्थक. ओ हो हा भीमर. हा भीमर आणि भीमर मुळे चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय सीमारेषा नजीक. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय मात्र या घडीला या 2 धावा देखील आय थिंक कंप्लीट होताना दिसतील. 3 झाल्या का. ओके 3 धावा कंप्लीट झाल्या. 22च्या 3 धावा आणि हा नो बॉल म्हणजे तब्बल 4 धावा. धावून 2 धावा घेतल्या ना मी तेच म्हणालो मगाशी. 2 धावा 22च्या आणि एकूणच एक भीमर. त्यामुळे 3 धावा इथे मोजल्या जातील. संघाची धावसंख्या पुढे सरकती आहे. ती 16 वर जाऊन पोहोचली आहे. आता फ्री हिट आहे आणि त्या फ्री हिटला पाठवलंय सरळ कोळीवाड्यामध्ये. षटकार विशाल कोळीचा हा तडाखा. वेल प्लेड. नितेश पेद्रू कोळीजी जे एकूणच आपण बघतोय पाण्यामध्ये उभे आहेत त्यांच्यासाठी खास ऑनलाईन गिफ्ट आलंय 200 रुपयाचं ऑलविन कडून जे सध्या परदेशात आहेत. क्या बात आहे. फुल टॉस बॉल आहे. मॅच लवकर संपवायचे. चेंडूला मागवाव लांबून आणि विशालसाठी इथे 200 रुपयाचं अजून पारितोषिक आलंय अंतोन अतवार कोळी यांच्या माध्यमातून. वा वा वा. एका बाजूला षटकार त्यासाठी पारितोषिक. अफलातून कामगिरी. ही मॅच आता जवळजवळ संपुष्टात येताना दिसते कारण संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 28. 36 धावा करायची आहेत म्हणजे अजूनही 8 धावांची गरज आहे. अंतोन कोळी म्हणजे मॅक्सी मेकॅनिक कोणी विसरणार. अजून एक मोठा फटका. ओ माय गॉड. 3 बॉल 3 षटकार. कोण लावत होते पैसे. अंतोन कोळी मॅक्सी मेकॅनिक कडून अजून 200 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. सकाळी सकाळीच मला वाटतं काका ATM मध्ये गेले 200 रुपयाच्या नोटा आणलेत त्यांनी. मनापासून कौतुक आहे.
तो प्रत्येक मारतोय ना 6, 200 रुपये बरोबर आहेत. तो प्रत्येक चेंडूवर मारतोय. त्यामुळे आता फक्त 2च धावांची गरज आहे विजयासाठी. एकदा जोरदार टाळ्या विशालच्या या खेळीसाठी. सुपर बॅटिंग. 100 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय विशालसाठी. अजून एक मोठा फटका समालोचन कक्षाला सलामी देणारा. व्हॉट अ शॉट. मॅच संपली आहे आणि किशोर गोपीनाथ कोळी आणि विशालसाठी 500 रुपयाचं जीपे सुद्धा केवळ यांच्या मार्फत झाली आहे. ओ माय गॉड, मीच थकलोय. अजून 200 रुपयाचं पारितोषिक अंतोनाथवार कोळी म्हणजे मॅक्सी. अफलातून कामगिरी, अफलातून कामगिरी. चला नेक्स्ट मॅच दत्त मंदिर वर्सेस जय गणेश. जय गणेश संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. त्यांनी लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अनंत लक्ष्मण कोळी यांच्याकडून देखील 100 रुपये, ते म्हणजे विशाल यांच्यासाठी. आणि अशोक रामदास आरके यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक विशालसाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजतच राहिल्या पाहिजे टीम गोल्डन साठी आणि विशाल साठी. काय लयलूट केलंय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे सांगण्याची गरज नाहीये. विशाल ठरलाय मॅन ऑफ द मॅच. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॉलिंग. सुबह गाव गावचा लोकायला बघावला गौरा